काय तुम्हाला माहीत आहे का? महाराष्ट्राच्या मंत्रालयात असा एक जुना कपाट आहे जिथे हजारो कर्मचाऱ्यांच्या फाईल्स धूळ खात पडून आहेत. त्या फाईल्समध्ये कोणाचं तरी पेन्शन अडकलंय, तर कोणाच्या तरी लेकीच्या लग्नासाठी लागणारा हक्काचा फंड. एका बाजूला वाढती महागाई, घराचं भाडं, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि दुसरीकडे तुमच्याच हक्काचा कष्टाचा पैसा जो एका फाईलमध्ये अडकून पडलाय. विचार करा, 30 वर्ष प्रामाणिक सेवा केल्यानंतरही पेन्शनसाठी एखाद्या टेबलावर चपला झिजवाव्या लागणं ही शोकांतिका नाही का? पण थांबा, चित्र बदलणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या प्रशासनात जे साचलेपण आलं होतं, साहेबांच्या एका सहीसाठी जो महिनाभराचा वनवास भोगावा लागायचा, त्याला आता पूर्णविराम मिळणार आहे. मंत्रालयाच्या गुप्त कॉरिडॉरमधून एक अशी खळबळजनक बातमी बाहेर आली आहे, ज्याने फाईलवर कुंडली मारून बसणाऱ्या त्या अदृश्य हातांना आता घाम फुटलाय. हे अधिकारी कोण आहेत? ते तुमची फाईल का अडवून धरतात? आणि आता अशा कोणत्या सिक्रेट नियमाची एंट्री झालीये ज्याने या अधिकाऱ्यांची खुर्ची धोक्यात आली आहे? ही बातमी फक्त एका GRची नाहीये मित्रांनो. ही बातमी आहे तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याची, तुमच्या सन्मानाची आणि तुमच्या हक्काच्या एका पैशाची. आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की आता तुमची फाईल कोणाचेही बाप अडवून धरू शकणार नाहीत. पण हे कसं शक्य आहे? तो विस्फोटक आदेश नेमका काय सांगतो? आणि 7 दिवसांचा तो डेडलाईनचा फॉर्म्युला काय आहे? हे सगळं आपण सविस्तर पाहणार आहोत. पण त्याआधी हा धक्कादायक खुलासा नीट समजून घ्या. नमस्कार, तुम्ही पाहत आहात MX मराठी न्यूज आणि आज आपण चर्चा करणार आहोत अशा निर्णयावर ज्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील 17 लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आणि जवळपास 7 लाख पेन्शनधारकांच्या आयुष्यावर होणार आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्या राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेत एक वाक्य एखाद्या शापासारखं चिकटलेलं आहे. ते म्हणजे सरकारचं काम आणि 9 महिने थांबा. हे केवळ एक वाक्य नाही, तर ती लाखो सरकारी कर्मचाऱ्यांची आणि पेन्शनर्सची गेल्या अनेक दशकांपासूनची वेदना आहे. विचार करा, एखादा कर्मचारी आपल्या आयुष्याची 30-35 वर्ष शासनाच्या सेवेत घालवतो आणि जेव्हा त्याच्या हक्काच्या पेन्शनची, घरभाडे भत्त्याची किंवा थकबाकीची वेळ येते, तेव्हा त्याला त्याच कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात जिथे त्याने सेवा दिली असते. फाईलवरची धूळ झटकली जाते, पण त्यावरची सही व्हायला महिने उलटतात. आजचा हा व्हिडिओ याच व्यवस्थेच्या चिंधड्या उडवणाऱ्या एका नवीन निर्णयावर आहे. काय आता ही लालफितशाही खरंच इतिहास जमा होणार? फाईल अडवून धरणाऱ्या त्या अदृश्य हातांना आता चाप बसणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घामाचा आणि कष्टाचा पैसा तुमच्या बँक खात्यात वेळेत जमा होणार का? हे सगळं आपण सविस्तर आणि पुराव्यासहित पाहणार आहोत. राज्याच्या वित्त विभागाने प्रशासकीय दिरंगाईचा अडसर दूर करण्यासाठी आत्तापर्यंतचा सर्वात कठोर आणि महत्त्वपूर्ण आदेश निर्गमित केला आहे. हा केवळ कागदावरचा सरकारी सोपस्कार नाही, तर संपूर्ण शासन यंत्रणेच्या कार्यपद्धतीला शिस्त लावणारा एक क्रांतिकारी निर्णय आहे. आत्तापर्यंत फाईल्सवर कुंडली मारून बसण्याची जी जुनी पद्धत होती, तिला या निर्णयाने मोठा धक्का बसला आहे. या नवीन आदेशातील सर्वात कडक तरतूद म्हणजे जर कोणत्याही स्तरावर फाईल्स विनाकारण प्रलंबित ठेवल्या गेल्या, तर संबंधित अधिकाऱ्यावर आता थेट प्रशासकीय कारवाईची टांगती तलवार असेल. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. इथून पुढे कोणत्याही विभागातील फाईल ही ठराविक वेळेपेक्षा जास्त काळ थांबवणे हा केवळ कामातील हलगर्जीपणा समजला जाणार नाही, तर तो एक गंभीर शिस्तभंग मानला जाणार आहे. याचा अर्थ असा की जर एखाद्या कर्मचाऱ्याची किंवा पेन्शनधारकाची फाईल कोणत्याही टेबलावर विनाकारण अडकली, तर त्या टेबलावर बसलेल्या अधिकाऱ्याला त्याचे लेखी उत्तर द्यावे लागेल. हा निर्णय म्हणजे लालफितशाहीला चाप लावण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना वेळेत न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने उचललेलं सर्वात मोठं पाऊल आहे. यामुळे कामात पारदर्शकता येईलच, पण त्यासोबतच जबाबदारी टाळणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे आता दणाणले आहेत. सगळ्यात आधी आपण परिस्थिती समजून घेऊया. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. घरभाडे, शाळेची फी, औषधे, वीज बिल, किराणा, प्रत्येक खर्च वाढला आहे. अशावेळी जर महागाई भत्ता, वेतनवाढ, फरक रक्कम किंवा पेन्शन वेळेत मिळाली नाही, तर कुटुंबाचा अर्थकारण कोलमडते. अनेक निवृत्त कर्मचारी महिनोन महिने पेन्शन सुरू होण्याची वाट बघत होते. काही ठिकाणी तर कागदपत्रांची पूर्तता असूनही फाईल फक्त सहीसाठी अडकलेली होती. कर्मचारी संघटनांच्या आकडेवारीनुसार राज्यात 25,000पेक्षा जास्त पेन्शन प्रकरणी प्रलंबित होती. काही विभागांकडे निधी उपलब्ध असूनही प्रक्रिया गुंतागुंतीची असल्यामुळे आणि जबाबदारी निश्चित नसल्यामुळे कर्मचारी पैसे मिळण्याची वाट बघत बसत होते. या पार्श्वभूमीवर वित्त विभागाने सखोल आढावा घेतला आणि त्यानंतर हा व्यापक आदेश जारी केला. या आदेशातील सर्वात मोठा बदल म्हणजे जबाबदारीचे विकेंद्रीकरण.
पूर्वी अगदी किरकोळ आर्थिक मंजुरीसाठीही मंत्रालयाची परवानगी आवश्यक होती. त्यामुळे फाईल जिल्हा कार्यालयातून विभागीय कार्यालयात, तिथून मंत्रालयात आणि पुन्हा परत असा प्रदीर्घ प्रवास करायची. आता ठराविक मर्यादेपर्यंतचे आर्थिक निर्णय स्थानिक स्तरावर घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. म्हणजे सुमारे 90% फाईल्स मंत्रालयात जाणारच नाहीत, त्या जिल्हा किंवा विभाग स्तरावरच निकाली निघतील. दुसरा मोठा बदल म्हणजे साप्ताहिक आढावा अनिवार्य करण्यात आला आहे. प्रत्येक विभागाच्या सचिवांना दर शुक्रवारी किती फाईल्स निकाली काढल्या आणि किती प्रलंबित आहेत याचा तपशील मुख्य सचिवांना सादर करावा लागणार आहे. म्हणजे आता फाईल्स कुठे अडकल्या आहेत हे स्पष्ट दिसणार आहे. जबाबदारी टाळणे शक्य होणार नाही. तिसरा आणि सर्वात कडक मुद्दा म्हणजे दंडात्मक तरतुदी. विनाकारण फाईल अडवून ठेवणाऱ्या अधिकाऱ्याच्या गोपनीय अहवालात नोंद केली जाईल. त्याचा थेट परिणाम त्याच्या बढतीवर आणि सेवाविषयक नोंदीवर होऊ शकतो. म्हणजे आता विलंब करणे सुरक्षित राहणार नाही. पेन्शनधारकांसाठी तर या आदेशात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. निवृत्तीच्या 6 महिन्याआधीच सेवा पुस्तिका अंतिम करणे बंधनकारक करण्यात आले आहे. निवृत्तीच्या दिवशीच पेन्शन सुरू न झाल्यास संबंधित अधिकाऱ्याला वैयक्तिक स्पष्टीकरण द्यावे लागेल. तांत्रिक कारणास्तव उशीर झाल्यास 100% तात्पुरती पेन्शन त्वरित सुरू करण्याचे निर्देश आहेत. यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक असुरक्षिततेचा सामना करावा लागणार नाही. कारण आत्तापर्यंत अनेकांना निवृत्तीनंतर 3 ते 6 महिने पेन्शन मिळत नव्हती. काहींना कुटुंबियांकडून पैसे उधार घ्यावे लागत होते. आता ही परिस्थिती बदलू शकते. कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर वारसांना वारस दाखल्यासाठी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत म्हणून नामनिर्देशन प्रक्रिया डिजिटल करण्यात आली आहे. ट्रेजरीकडून मंजुरी मिळाल्यानंतर 48 तासांच्या आत रक्कम खात्यात जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही तरतूद खरंच क्रांतिकारक आहे. भत्ते आणि फरक रकमेच्या वितरणातही मोठे बदल झाले आहेत. 7व्या वेतन आयोगाचे हप्ते किंवा महागाई भत्त्याचा फरक मोजण्यासाठी विशेष सॉफ्टवेअर तयार केले आहे. डिजिटल स्वाक्षरीद्वारे मंजुरी दिली जाईल. यामुळे कागदी फाईल्सची गरज कमी होईल. वैद्यकीय देयके 5 लाख रुपयांपर्यंत विभाग स्तरावरच मंजूर केली जातील. पेपरलेस प्रशासनावर विशेष भर देण्यात आला आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला युनिक ID दिला जाणार आहे. या IDच्या माध्यमातून मोबाईलवरच फाईल कोणत्या टेबलावर आहे आणि किती दिवसांपासून आहे हे पाहता येईल. आक्षेप किंवा त्रुटी ईमेलद्वारे कळवले जातील. सेवा पुस्तिका डिजिटल लॉकरमध्ये सुरक्षित ठेवली जाईल. मात्र या सर्व घडामोडींदरम्यान 2 मोठ्या अफवा सोशल मीडियावर फिरताना दिसत आहेत. पहिली, सरकार सर्व कर्मचाऱ्यांना एक रकमी 10 लाख रुपये देणार. ही माहिती पूर्णपणे खोटी आहे. दुसरी, पेन्शनचे वय वाढवले जाणार आहे. याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे फक्त अधिकृत शासन निर्णय आणि वित्त विभागाच्या संकेतस्थळावरच विश्वास ठेवा. हा निर्णय केवळ प्रशासकीय सुधारणा नाही, तर कर्मचाऱ्यांच्या सन्मानाचा प्रश्न आहे. जेव्हा कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्यांचे पैसे वेळेत मिळतील, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढेल. ते अधिक जोमाने जनतेची सेवा करतील. प्रशासन अधिक पारदर्शक आणि जबाबदार बनेल. पण आता खरा प्रश्न आहे, अंमलबजावणी किती प्रभावी होईल? कागदावरचे आदेश वास्तवात उतरतील का? फाईल्स खरंच वेगाने फिरतील का? याचे उत्तर येत्या काही महिन्यात स्पष्ट होईल. मात्र एक गोष्ट नक्की, लाल फितशाहीला आता उघड आव्हान दिले गेले आहे. जर हा आदेश काटेकोरपणे राबवला गेला तर महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेत मोठा बदल घडू शकतो. तुम्हाला काय वाटतं? हा निर्णय खरोखर गेम चेंजर ठरणार आहे का? की रे कमेंटमध्ये सविस्तर लिहा. तुमचा आवाज महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या निवृत्त कर्मचाऱ्याला महत्त्वाची माहिती मिळेल. तुम्ही पाहत होता MX मराठी न्यूज, जिथे आम्ही देतो सरकारी निर्णयांचे सखोल विश्लेषण, स्पष्ट माहिती आणि अफवांपासून दूर फक्त अधिकृत अपडेट्स. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वसनीय नाहब्यात नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वात आधी तुम्हालाच मिळेल. मी पुन्हा भेटेन एका नव्या आणि महत्त्वाच्या विषयासह. तोपर्यंत स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.